काँग्रेसचे नेते नसीम खान आपल्याबरोबर आहेत. नसीमभाई, तुम्ही आता थोड्या वेळापूर्वी आझाद मैदानामध्ये आहात आणि आझाद मैदानामध्ये तुम्ही कंत्राटदारांच्या आंदोलनाला भेट दिली. जवळपास 80,000 कोटीहून अधिक कंत्राटदारांची बिलं जी आहेत ती शासकीय कंत्राटदारांची बिलं थकीत आहेत. तुम्ही देखील सत्तेत होता, तुम्ही देखील सरकार चालवलेलं आहे, तेव्हा अशी बिलं थकीत होती का? कधी थकली नाही. या राज्याच्या सगळ्या कंत्राटदारांना माहीत आहे किती पारदर्शिता काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आमची युतीची सरकार गेल्या 15 वर्ष होती. 1999 पासून 2014 पर्यंत कोणी बोट दाखवू शकत नाही आहे. परंतु ही सरकार निवडणुकामध्ये लोकांना मूर्ख बनवण्यासाठी 90,000 कोटीपेक्षा जास्त रकमेचा टेंडर काढला. विविध जिल्ह्यामध्ये, ट्रायबल क्षेत्रामध्ये, मागासवर्गीय क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये टेंडर काढला. या सर्व सुशिक्षित बेरोजगार इंजिनियर आहेत. त्यांना नोकरी नसल्यामुळे त्यांनी कॉन्ट्रॅक्ट घेतला सरकारकडून, टेंडरमध्ये पार्टिसिपेट केला, कॉन्ट्रॅक्ट घेतला. इथे तिथे सावकारांकडून जमिनी विकत ठेवून, गहाण धरून, पैसे आणून ते काम केलं की सरकार हे काम झाल्यानंतर आम्हाला बिल मिळेल आणि आमचं 2 पैशाचा भला होईल. आणि हे सगळे झाल्यानंतर सुद्धा अंदाजे 90,000 कोटी रुपये 2023-24 पासून आज थकलेला आहे. आज ह्या सर्व कंत्राटदार इथे धरण्यावर बसलेले आहेत. आमची सगळ्यांची त्यांना पाठिंबा आहे, काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. त्यांना पैसे सरकारने ताबडतोड अविलंब त्यांना पैसे रिलीज केला पाहिजे आणि त्यांना दिला पाहिजे. खरं तर वंदे मातरमवरतून मुद्दा जो आहे तो तापताना पाहायला मिळतो. सोनिया गांधींनी वंदे मातरमचा अवमान केला म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल व्हावा अशी भाजपची मागणी आहे. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंच्या कार्यक्रमामध्ये चुकीचं वंदे मातरम गीत जे आहे ते खरं तर वाजलं गेलं, त्याच्यावरतून पण आता वाद निर्माण झाला. विषय असा आहे की आज देशाची जी परिस्थिती झालेली आहे, मोदी सरकारच्या विरुद्ध या देशामध्ये जो गुस्सा आणि नाराजगी वाढलेली आहे या देशामध्ये, या सर्व प्रकरणाला दबवण्यासाठी राष्ट्रीयताची भावनाला हे धरून आधार बनवून आणि वंदे मातरमचा मुद्दा उचलून ते कुठे ना कुठे त्या दिशाभूल करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी पक्षाच्या लोकांचा आहे. मला एक सांगा, या देशाची राष्ट्रभक्तीबाबत भारतीय जनता पक्षाने संघाचे लोकांना बोलण्याचा अधिकार आहे का? ज्यांनी तिरंगा चढवलेला नाही, ज्यांनी कधी राष्ट्रगान गायला नाही आणि ज्यांनी वंदे मातरम कधी हे केला नाही, मान सन्मान केला नाही, आज त्यांना राष्ट्रीयता दिसते. एकनाथ शिंदेवरती गुन्हा दाखल व्हावा का? कारण की त्यांच्या कार्यक्रमामध्ये जनगण वंदे मातरमचा अपमान झालाय. वेगळं गीत जे आहे ते कोड ऑफ कंडक्ट असतं एखाद्या राष्ट्रगीतांचं, ते व्हायोलेशन झालं. हे बघा, व्हायोलेशन जर झाला असेल, मला माहीत नाही आहे ही घटना कुठली आहे, काय आहे. हे झाला नाही पाहिजे, व्हायोलेशन वगैरे झाला नाही पाहिजे. कुठलाही राष्ट्रगान असो, राष्ट्रगीत असो, त्याचा अपमान झाला नाही पाहिजे. परंतु मराठी सक्तीकरणाच्या संदर्भात शेवटचा दिवस झाला आणि आतापासून कारवाई मात्र होताना पाहायला मिळणार आहे रिक्षा चालकांवरती. कशा पद्धतीने ह्या सगळ्या निर्णयाकडे बघता? हा निर्णय राजकीय आहे? हा निर्णय राजकीय हेतून प्रेरित आहे. मराठी सगळ्यांनी शिकला पाहिजे. या मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकांना मराठी शिकली पाहिजे, मराठी आली पाहिजे, ह्याच्यामध्ये दोनमत नाही आहे. परंतु ज्याप्रमाणे मराठीच्या नावाखाली राजकारण करण्याचं काम हा सरकार करत आहे तो निंदनीय आहे. खरं तर एक शेवटचा प्रश्न, तुमचे नेते आहेत पृथ्वीराज चव्हाण यांनी खरं तर एक खुलासा केलेला होता की एकनाथ शिंदे देखील काँग्रेसमध्ये येणार होते. हुसेन दलवाईंनी हे खुलासा केलेला होता. पृथ्वीराज चव्हाण पण म्हटले की मी अनेक वेळा त्यांच्याशी सत्तेत असताना भेटलेलो आहे आणि काय चर्चा झाली ती आम्हालाच माहिती आहे. तुम्ही देखील अनेक वर्ष सत्तेत होता, तर तुम्ही एकनाथ शिंदेंना भेटलेला होतात का आणि काय चर्चा झाली? नाही, कधी आमची या विषयावर कधी चर्चा झाली नाही. परंतु हे खरंच काँग्रेसमध्ये येणार होते एकनाथ शिंदे? आता पृथ्वीराज चव्हाणजी किंवा हुसेन दलवाई यांनी सांगितलं असेल तर त्यांच्याकडे जी माहिती असेल त्या आधारावर त्यांनी सांगितलं असेल. खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली. नसीम खान होते काँग्रेसचे नेते. ते म्हणतात की पृथ्वीराज चव्हाण किंवा हुसेन दलवाई यांनी जी वक्तव्य केलेली आहेत एकनाथ शिंदेंच्या संदर्भात काँग्रेसमध्ये येणार होते, त्या संदर्भात माझ्याकडे अधिकची माहिती नाही आहे आणि त्यांची आणि माझी त्यावेळेस भेट झालेली नव्हती. अशा पद्धतीची माहिती जी आहे ती नसीम खान जे काँग्रेसचे नेते आहेत त्यांनी आपल्यासोबत बोलताना व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश गुरवसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.